इथे मी एक पातेल्यामध्ये 1 कटोरी पाणी टाकून घेत आहे आणि यामध्ये आपण लिंबूसट घेणार आहे, हाफ टेबल स्पून, 1 चम्मच साखर आणि 2 चम्मच तेल. हे छान मिक्स करून घेऊयात. मिक्स झाल्यानंतर 1 चम्मच मी रवा ॲड केलेला आहे आणि 1 वाटी बेसन छान चाळून घेतलेले आहे, कारण लम्स झाले नाही पाहिजेत म्हणून. आणि याला छान मिक्स करत आपण हाफ टेबल स्पून मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि इथे हाफ टेबल स्पून आपण इथे सोडा ॲड करत आहोत. आणि इथे थोडंसं पाणी टाकून ॲक्टिवेट करून मी याला एका पातेल्यामध्ये, तेल लावलेल्या पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊया. इथे मी गरम ऑलरेडी एक भांडं करून घेतलेलं, त्यामध्ये टाकूया. इथे तडका बनवून घेतला, जिरे मोहरी मिरचीची फोडणी लावून घेतली आणि इथे आपण छान कढीपत्ता टाकून आणि कोथिंबीर टाकून आपण आपल्या खमणवरती हा तडका आपण टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आपला खमण इथे रेडी आहे. बघा किती छान आणि किती छान